नमस्कार, मी मोहन जाधव. एम-जे नोकरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण एन-पी-सी-आयमध्ये ज्या जागा निघाल्या होत्या, त्याबद्दल सविस्तर माहिती घेतली होती. या व्हिडिओमध्ये आपण कोकण रेल्वेमध्ये ज्या जागा निघाल्या आहेत, त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, कोकण रेल्वेचा फॉर्म भरण्याची तारीख ही 16/9/2024 आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 6/10/2024 अशी आहे. मित्रांनो, कोकण रेल्वेचा फॉर्म भरण्यासाठी कोणकोण विद्यार्थी एलिजिबल आहेत, त्याबद्दल आपण माहिती घेऊ. ज्यांची जमीन के-आर-सी-एल प्रोजेक्टमध्ये गेलेली आहे, ते विद्यार्थी किंवा त्यांचे रिलेटिव्ह हा फॉर्म भरू शकतात. दुसरा मुद्दा असा आहे, की जे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्याचे रहिवासी असून त्यांच्याकडे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्डसाठी जे रजिस्टर्ड आहेत, ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात. तिसरा मुद्दा असा आहे, की जे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकचे रहिवासी आहेत, ते पण हा फॉर्म भरू शकतात. म्हणजे तिसरा मुद्दा सर्वांसाठी आहे. त्यामध्ये आपण बसतो. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक फक्त 3 राज्याचे रहिवासी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. चौथा मुद्दा असा आहे, की जे के-आर-सी-एलचे एम्प्लॉयी आहेत आणि त्यांची सर्व्हिस ॲटलीस्ट 3 वर्ष कंप्लीट झालेली आहे. ते पण ह्या फॉर्मसाठी एलिजिबल आहेत. हा आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितलेला आहे. ज्या मुद्द्यामध्ये आपण बसतो त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो, व्हॅकन्सीचं डिस्ट्रिब्युशन असं दिलेलं आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटसाठी सिनियर सेक्शन इंजिनिअरच्या एकूण 5 जागा आहेत आणि टेक्निशियन थर्डच्या एकूण 15 जागा आहेत. असिस्टंट लोको पायलटच्या एकूण 15 जागा आहेत. सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये सिनियर सेक्शन इंजिनिअरच्या एकूण 5 जागा आहेत आणि ट्रॅक मेंटेनरच्या एकूण 35 जागा आहेत. मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये टेक्निशियन थर्डच्या एकूण 20 जागा आहेत. ऑपरेटिंग डिपार्टमेंटमध्ये स्टेशन मास्टरच्या एकूण 10 जागा आहेत. गुड्स ट्रेन मॅनेजरच्या एकूण 5 जागा आहेत. पॉइंट्समॅनच्या एकूण 60 जागा आहेत. पॉइंट्समॅनच्या 60 जागा म्हणजे भरपूर जागा आहेत. सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशनच्या एकूण 15 जागा आहेत. कमर्शियल डिपार्टमेंटमध्ये कमर्शियल सुपरवायझरच्या एकूण 5 जागा आहेत. असं हे व्हॅकन्सीचं डिस्ट्रिब्युशन आहे. त्यामध्ये आपल्याला पे लेव्हल हा पोस्ट वाईज दिलेला आहे. लेव्हल 7, लेव्हल 6, लेव्हल 5, लेव्हल 2, लेव्हल 1 असा आपला लेव्हलनुसार आपला इनिशियल पे लेव्हल ठरतो. त्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपल्याला त्यामध्ये एज लिमिटमध्ये 1836 पाहिजे आपला एज लिमिट. त्यामध्ये एजमध्ये सूट पण दिलेली आहे. एस-सी, एस-टी कॅन्डिडेटसाठी 5 वर्षाची सूट आहे. ओ-बी-सीसाठी 3 वर्षाची सूट आहे. एक सर्व्हिसमॅनसाठी पण विशेष सूट दिलेली आहे. पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेटसाठी 13 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष अशी विशेष सूट आहे. आपल्याला अप्लाय करण्यासाठी कोकण रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे. त्यामध्ये www.kokanrailway.com वर जाऊन आपल्याला अप्लाय करायचं आहे. सिलेबसमध्ये आपल्याला पोस्ट वाईज आपल्याला सिलेबस दिलेला आहे. त्यामध्ये आपण पाहू. सीनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल डिपार्टमेंट आणि सीनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटसाठी हा सिलेबस दिलेला आहे. त्यामध्ये जनरल सायन्स 10 मार्कासाठी आहे आणि बेसिक मॅथेमॅटिक्स 20 मार्कासाठी आहे. जनरल अवेअरनेस अँड रिझनिंग 20 मार्कासाठी आहे. टेक्निकल ॲबिलिटी 50 मार्कासाठी आहे. टेक्निकलचा पोर्शन हा भरपूर दिलेला आहे. 50 मार्क म्हणजे 50% टेक्निकल ॲबिलिटीज आहे यामध्ये. असे एकूण 100 क्वेश्चन आहेत. 90 मिनिट हा टाईम आहे. दुसरी पोस्ट म्हणजे स्टेशन मास्टर आणि कमर्शियल सुपरवायझर आणि गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी हा सिलेबस आहे. जनरल सायन्सचा एकूण 25 क्वेश्चन आहेत. बेसिक मॅथेमॅटिक्स आणि ॲप्टिट्यूडचे एकूण 35 क्वेश्चन आहेत. जनरल अवेअरनेस अँड रिझनिंगचे एकूण 40 क्वेश्चन आहेत. म्हणजे असे एकूण 100 क्वेश्चन आहेत आणि 90 मिनिट हा टाईम आहे. टेक्निशियन थर्डसाठी इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटचा सिलेबस त्यामध्ये जनरल सायन्स 15 मार्कासाठी, बेसिक मॅथेमॅटिक्स 20 मार्कासाठी आणि जनरल अवेअरनेस आणि रिझनिंग 25 मार्कासाठी, टेक्निकल ॲबिलिटी 40 मार्कासाठी. टेक्निशियन थर्डसाठी पण टेक्निकल ॲबिलिटीचा पोर्शन भरपूर आहे. 40 मार्क म्हणजे भरपूर असतात. त्यासाठी पण 100 क्वेश्चन आहेत आणि 90 मिनिट हा टाईम आहे. असिस्टंट लोको पायलटसाठी
जनरल सायन्स 15 मार्कासाठी, बेसिक मॅथेमॅटिक्स 20 मार्कासाठी, जनरल अवेअरनेस अँड रिझनिंग 25 मार्कासाठी, टेक्निकल ॲबिलिटी 40 मार्कासाठी. टेक्निकल ॲबिलिटीचा पोर्शन हा सगळीकडेच पाहायला भेटतो आपल्याला. तो पण भरपूर आहे. असिस्टंट लोकोपायलटसाठी 40 मार्कासाठी टेक्निकल ॲबिलिटी. असे एकूण 100 क्वेश्चन आहेत आणि 90 मिनिट हा टाईम आहे. शेवटचं म्हणजे ट्रॅक मेंटेनर आणि पॉइंट्समॅन साठी पण बेसिक सायन्स 20 मार्कासाठी आहे. बेसिक मॅथेमॅटिक्स 30 मार्कासाठी आहे. जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स 50 मार्कासाठी. इथे करंट अफेअर्सचा पोर्शन आणि जनरल अवेअरनेसचा पोर्शन भरपूर 50 मार्क. टोटल 100 क्वेश्चन असतील आणि 90 मिनिट हा टाईम आहे. असा आपला सिलेबस आहे. त्यामध्ये आणखीन सिलेबसमध्ये जे चॅप्टर दिलेले आहेत ते पण दिलेले आहेत. प्रत्येक पोस्टसाठी अलग-अलग सिलेबस दिलेला आहे. त्यामध्ये आपण पाहून घेऊ. जनरल सायन्स हे आपल्याला 12th स्टँडर्डनुसार असणार आहे बेसिक कन्सेप्ट सायन्सच्या. मॅथ्समध्ये पण विशेष चॅप्टर दिलेले आहेत. जसे की नंबर सिस्टम, डेसिमल, फ्रॅक्शन, एलसीएम, एचसीएफ, रेशिओ, प्रपोर्शन, पर्सेंटेज, मेन्सुरेशन, टाइम अँड वर्क, टाइम अँड डिस्टन्स, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट लॉस, एलिमेंटरी अल्जेब्रा, जॉमेट्री अँड ट्रिग्नोमेट्री, एलिमेंटरी मॅथेमॅटिक्स असे चॅप्टर दिलेले आहेत. हे आपल्याला चॅप्टर सगळे कव्हर करायचे आहेत. म्हणजे जे नोटिफिकेशनमध्ये दिलेले आहेत त्या व्यतिरिक्त आणखी पण चॅप्टर येऊ शकतात. म्हणजे इथे ईटीसी दिलेलं आहे. ईटीसीमध्ये बोर्ड आणखी पण चॅप्टर आपल्याला देऊ शकतो. यामध्ये एवढेच दिले एवढेच करायचं नाही असं नाही. त्या व्यतिरिक्त पण येऊ शकतात. जे सिलेबस दिलेला आहे ते आपल्याला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. पोस्ट वाईज सिलेबस आहे. फिजिकली एफिशियन्सी टेस्टमध्ये आपल्याला जे मेडिकल असतं स्टँडर्ड, रेल्वेचं स्टँडर्ड, जे म्हणजे ज्या पोस्टसाठी जे स्टँडर्ड लागतं ते स्टँडर्ड आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये A1, A2, A3, B1, C1 म्हणजे ज्या पोस्टसाठी जे मेडिकल स्टँडर्ड लागतं ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या पोस्टसाठी आपण एलिजिबल आहोत ते स्टँडर्ड आपल्याला चेक करूनच फॉर्म भरायचा आहे. एक्झामिनेशन फीसाठी आपल्याला ₹885 एक्झामिनेशन फी आहे. त्यामध्ये म्हणजे टोटल फी ₹750 आहे. 18% जी-एस-टी असल्यामुळे आपली फीस एकूण ₹885 होते. आपल्याला फी रिफंड पण होते. ₹750 आपल्याला रिफंड होतात. जेव्हा आपण सी-बी-टी अटेंड करतो तेव्हा आपले ₹750 आपल्या अकाउंटमध्ये जमा होतात. जेव्हा आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरतो, जेव्हा जे अकाउंट नंबर दिलेला असतो, त्या अकाउंटमध्ये आपले ₹750 रिफंड होतात. मित्रांनो, एज्युकेशन क्रायटेरियामध्ये आपल्याला ज्या पोस्टसाठी जे मिनिमम एज्युकेशन पाहिजे ते आपण पाहू. सीनियर सेक्शन इंजिनिअरसाठी आपल्याला 4 वर्षाची बॅचलर डिग्री मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये पाहिजे. त्यासाठी मेडिकल स्टँडर्ड A3 आहे. टेक्निशियन थर्डसाठी B1 मेडिकल स्टँडर्ड आहे आणि आपल्याला एज्युकेशन मिनिमम 10वी प्लस आय-टी-आय पाहिजे आणि त्या आय-टी-आयमध्ये जे इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, मेकॅनिक हे ट्रेड पाहिजे आपल्याला. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट लोको पायलटसाठी मेडिकल A1 असतं. त्यामध्ये आपल्याला एज्युकेशन क्रायटेरियामध्ये मिनिमम 10वी पास आणि आय-टी-आय पाहिजे आणि त्यामध्ये आय-टी-आयमध्ये कॉईल वाइंडर, इलेक्ट्रिशियन हे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, हीट इंजिन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक मोटर व्हेइकल, मिलराइट, मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक रेडिओ अँड टीव्ही, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, टर्नर वायरमॅन हे अशा आय-टी-आय ट्रेडचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये सीनियर सेक्शन इंजिनिअर सिव्हिल आणि त्यासाठी आपल्याला 4 वर्षाची बॅचलर डिग्री पाहिजे. ट्रॅक मेंटेनरसाठी 10वी पास. म्हणजे जनरल विद्यार्थी ट्रॅक मेंटेनरचा फॉर्म हा जनरल विद्यार्थी पण भरू शकतात. हे आपल्याला मेडिकल स्टँडर्ड दिलेलं आहे ते आपण बघून घ्यायचं आहे. मेकॅनिकल डिपार्टमेंट टेक्निशियन थर्डसाठी 10वी प्लस आय-टी-आय आणि आय-टी-आयचे जे ट्रेड दिलेले आहेत, जे मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक रिपेअर अँड मेंटेनन्स, मेकॅनिक ऑटोमोबाईल, मेकॅनिक मोटर व्हेइकल, ट्रॅक्टर मेकॅनिक, वेल्डर, पेंटर हे असे जे कोर्स आय-टी-आयचे ट्रेड दिलेले आहेत, ते बघून घ्यायचं आपण. ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात. ऑपरेटिंग डिपार्टमेंटमध्ये स्टेशन मास्टरसाठी जनरल ग्रॅज्युएशन पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, ही पोस्ट जनरल ग्रॅज्युएशनसाठी आहे. ट्रेन ट्रेन गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी पण जनरल ग्रॅज्युएशन पाहिजे. पॉइंट्समनसाठी पण 10th पास. पॉइंट्समन 10th पास. जनरल विद्यार्थी 10th पासवाले पण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. फक्त 10वी पास पाहिजे पॉइंट्समॅनसाठी. सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये आपल्याला 10वी प्लस आय-टी-आय पाहिजे.
आणि इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमॅन हे ट्रेड पाहिजे. कमर्शियल डिपार्टमेंटमध्ये पण जनरल ग्रॅज्युएशन पाहिजे. मित्रांनो, जनरल ग्रॅज्युएशनच्या 3 पोस्ट आहेत. कमर्शियल सुपरवायझर आणि स्टेशन मास्टर आणि गुड्स ट्रेन मॅनेजर. जनरल ग्रॅज्युएशन विद्यार्थी पण हे 3 फॉर्म भरू शकतात. आणि 10वी पास विद्यार्थी पॉइंट्समॅन आणि ट्रॅक मेंटेनर हे 2 अशा 2 पोस्ट जनरल 10वी साठी आहेत. तर मित्रांनो, आपण कोण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, एलिजिबिलिटी क्रायटेरिया सगळं पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशी आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आपण बघितलीच आहे. 6/10/2024 ही अशी शेवटची तारीख आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.